नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास या संदर्भामध्ये 2024 मध्ये झालेल्या टी-ई-टीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता ही डॅश डॅश स्वरूपाची असते. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. तेव्हा लोकसंख्येची घनता ही जास्त स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्ष अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश डॅश हे स्थान येते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर. न्यू ऑर्लियन्स हे ठिकाण आपल्याला किंवा हे स्थान येताना आपल्याला दिसून येतं. न्यू ऑर्लियन्स हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा अग्निजन्य खडक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडक असलेला आपल्याला दिसून येतो. बेसाल्ट या खडकाला अग्निजन्य खडक असंही म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी दर्शविलेले स्थान निर्देशक नकाशातील कोणत्या घटकाला सूचित करते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर. किल्ला हा घटकाचं स्थान आपल्याला सुनिश्चित करताना दिसून येतो. किल्ला हे घटक होय. मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेले आपल्याला दिसून येते. उत्तराखंड या राज्यामध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे, खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर. कायिक विदारण या प्रकारामध्ये खंडन विखंडन ही प्रक्रिया येताना आपल्याला दिसून येते. कायिक विदारण या प्रकारामध्ये येते. यानंतरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये आहे. तर सिलिकॉन पठार भारतात डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर. दख्खन या भारतामध्ये दख्खन या पठारामध्ये सिलिकॉन पठार असलेला आपल्याला दिसून येतो. दख्खन या ठिकाणी होय. यानंतरचा प्रश्न आहे, दशकातील दशक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश डॅश हा ओळखला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 जपान. हा दशकातील शतक औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश म्हणून ओळखला जातो. जपान हा देश होय. यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिकेतील केप टाउन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सरोवरापासून खंडित झालेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 व्हिक्टोरिया या सरोवरामुळे आफ्रिकेतील केप टाउन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून व्हिक्टोरिया सरोवरामुळे खंडित झालेला आपल्याला दिसून येतो. व्हिक्टोरिया सरोवरामुळे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय वर्ष हे 60 आहे. तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय वर्ष डॅश डॅश हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर. 70 वर्ष हे जपानमध्ये सेवानिवृत्तीचे वय असलेले आपल्याला दिसून येते. 70 वर्ष होय. यानंतरचा प्रश्न आहे,
उद्योग फिल्म उद्योग म्हणजेच चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो ते सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, तृतीयक तृतीयक श्रेणी. यामध्ये फिल्म उद्योग किंवा चित्रपट उद्योग व्यवसाय अभ्यासला जातो. तृतीय श्रेणीमध्ये याचा अभ्यास केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, उष्ण प्रदेशात किंवा उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असलेली आपल्याला दिसून येते उष्ण होय. यानंतरचा प्रश्न आहे, उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डॅश डॅश हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, वारा. हा उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो वारा हा घटक होय. यानंतरचा प्रदेश खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, समुद्राची क्षारता म्हणजेच समाहग रेषा ही चुकीची आपल्याला जोडी असलेली दिसून येते. समुद्राची क्षारता समाहग रेषा ही जोडी चुकीची आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अभयारण्य म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात अशा ठिकाणाला अभयारण्य असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रदेशात अधिक विकेंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. कारण की तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, लोकसंख्या सर्वत्र समान वितरित होण्यासाठी ज्या ठिकाणी अधिक केंद्रीकरण झालेलं आहे त्या ठिकाणचं विकेंद्रीकरण हे शासन करते. कारण की लोकसंख्या समान वितरित होण्यासाठी हा धोरण अवलंबिल्या जाते. लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढ आपल्याला नगण्य स्वरूपामध्ये झालेली दिसून येते, म्हणजेच कमी झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, प्रादेशिक विकासात खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या ही प्रादेशिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येतात किंवा महत्त्वाची घटक म्हणून याकडे पाहिले जाते. नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या याकडे बघितले जाते. मंडई बागायती शेतीला टूक फार्मिंग असे म्हणतात. कारण की तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो म्हणून या मंडई बागायती शेतीला टूक फार्मिंग असं म्हटलं जातं. शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरविला जातो म्हणून या प्रक्रियेला टूक फार्मिंग असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, भूप्रदेशाचा उतार उंची व उठाव समजण्यासाठी डॅश डॅश ही सर्वोत्तम पद्धती मानली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, समोच्च रेषा पद्धती. यामुळे प्रदेशाचा उतार उंची व उठाव समजण्यास मदत होते. समोच्च रेषा पद्धतीमुळे हे आपल्याला समजण्यास मदत होताना दिसून येते. ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचला 3 मैल या शब्दाक्रमांकाचे अंकप्रमाण होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, म्हणजेच 1 जसे 63 360 हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजाचे साठे आढळत नाहीत. कारण काय आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. महाराष्ट्राचा बराच भाग हा दख्खनचा ढालीचा प्रदेशाने व्यापलेला आहे. त्यामुळे अग्निजन्य खडकामध्ये खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजाचे साठे आढळत नाहीत, कारण की महाराष्ट्राचा बराचसा भाग हा दख्खनच्या ढालीचा प्रदेश असल्यामुळे यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळताना दिसून येत नाही. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागते ते सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. मुंबई, लंडन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया असं जाताना आपल्याला वाररेषा ओलांडावी लागते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागते. मुंबई, लंडन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या मार्गे जाताना होय. सूर्यकिरणापासून कमीत कमीत अंतरावर असतेस त्या स्थितीला डॅश डॅश असं म्हटल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे उपसूर्य असं म्हटले जाते. सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य असं म्हटल्या जातं. उपसूर्य होय. सुएझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे त्यामुळे वेळ अंतर याची बचत होत असल्यामुळे सुएझ कालवा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे वेळ आणि अंतर याची बचत होत असल्यामुळे सुएझ कालवा महत्त्वाचा मानला जाते. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश डॅश इतके असते. तर याचं योग्य उत्तर आहे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान असलेले आपल्याला दिसून येते. सूर्याच्या पृष्ठीय तापमाना एवढेच पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः असलेलं दिसून येते. भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत, कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अनेक नद्या हंगामी स्वरूपामध्ये असल्यामुळे भारतामध्ये अंतर्गत जलमार्ग विकसित झालेले नाहीत, कारण की अनेक नद्या ह्या हंगामी स्वरूपामध्ये असल्यामुळे जलमार्ग होत नाही. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश हा आर्क्टिक महासागराकडील सिबेरियन भागामध्ये आढळतो. याचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3. हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, त्यामुळे जगातील सर्वात मोठी दलदलीचा प्रदेश हा आर्क्टिक महासागराकडील सिबेरियन भागामध्ये आढळताना दिसून येतो. हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होत नाही, म्हणून हा प्रदेश तसा होताना दिसून येतो. समतापरेषा उत्तर गोलार्ध व वक्र कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळते. याचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक असल्यामुळे समतापरेषा उत्तर गोलार्धामध्ये वक्र व कमी अंतरावर असल्यास पाहावयास मिळते. जलभागापेक्षा जमीन अधिक असल्यामुळे असं आपल्याला दिसून येतं.